नमस्कार. तुम्ही पाहू शकता आपल्या साईडवरती आज प्लास्टरचं काम चालू होतं. तर प्लास्टरचं काम चालू असताना मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथं आता जे कंपाऊंड दिसतं तुम्हाला, तर शेतामध्येच काम चालू आहे, ग्रामीण भागामध्ये काम आहे. पण प्रॉब्लेम हा झाला, हे जे कंपाऊंड आहे या कंपाऊंडचं तिकडले जे शेतकरी असतात आणि इकडले शेतकरी असेल त्यांचं काहीतरी शाब्दिक वाद झाला असेल. पण वाद झाल्यानंतर असा प्रॉब्लेम आला, तर आपली इकडली साईड प्लास्टर झाल्यानंतर आपल्याला मागून प्लास्टर करायचं होतं या साईडचं. तुम्ही पाहू शकता इकडून आपण पालक बिलक लावण्याची तयारी चालू होती. पण मग आता हे जे इकडले जे शेतकरी त्या शेतकऱ्यांचं म्हणणं असं आलं का मिस्त्री तुम्हाला प्लास्टर करायचं असेल तर करून घ्या, मग पण आमच्या शेतामध्ये तुम्ही पाय नका ठेवू किंवा माल नका पडून देऊ. तर प्रॉब्लेम असा झाला मित्रांनो, तर हे स्थानिक शेतकरी हे आज ना उद्या गोड होतील, पण मिस्त्री लोकांना असा प्रॉब्लेम येतो का काम करावं का नाही करावं. तर तोच वाद आज चालू होता. तर कमीत कमी 7-8 दिवसापासून हा वाद चालू द्यायचा बघायचा का त्यांचं म्हणणं आहे का आपल्यावर तुम्ही पाय पण ठेवू नका आणि माल पण पडून देऊ नका, आणि मालकांचं म्हणणं आहे का आम्हाला ही मागली मी प्लास्टर करून द्या. तर दोन्हीच्या कन्फ्युजनमध्ये आपण इतकं अडकलो मित्रांनो पॅकमध्ये. तर आपल्याला म्हणजे स्थानिक यांच्या जे भांडण असेल त्या भांडणात आपल्याला काही घेणं देणं नसतं. आपल्याला आपलं काम करणं महत्वाचं असतं आणि तेच आपण करीत असतो कुठल्याही पद्धतीनं. तर मित्रांनो आम्हाला येतं या साईडवरती आला प्रॉब्लेम आला, तुम्हाला पण आला असं कुठल्या साईडवरती प्रॉब्लेम तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. तर माझी दोन्ही पण शेतकऱ्याला एकच विनंती आहे, भलं तुम्ही 2 दिवस काही भांडणं झाले असतील किंवा काही वाद असेल तुमचे, तो वाद तुमचा 2-4 दिवसाचा असू शकतो, 2 महिन्याचा असू शकतो, 4 महिन्याचा, 6 महिन्याचा, परंतु तुम्ही 1-1.5 वर्षानंतर पुन्हा गोड होणारच आहे. गोड झाल्यानंतर पुन्हा तुम्ही बोलणारच आहे, कारण की कोणी जन्मदाता वैरी नसतो, तो कधी कधी बोलणार असतो. पण अशा ताज्या ज्यावेळेस घटना घडतात, तर घटना झाल्यानंतर अशा गोष्टी जर मागं पडत गेल्या तर कुठे कोणी असू, घरमालक असू, तर ते काम पुन्हा पुन्हा तीनदा होत नसतं. त्याच्यामुळं माझी विनंती आहे, जरी वाद असला तर भलं 2 मिनिटं तुम्ही बसून वाद मिटून घ्या. पण असे जर जे जन्मजोगती आपण वस्तू म्हणतो, जे घर म्हणतो, तर त्या घराचं ज्यावेळेस काम चालू असतं ना, असं जर कुठला जर अडथळा निर्माण जर होत असला तर त्याच्यावरती कृपया दोन्हीनं बसून व्यवस्थितपणे त्याच्यावरती मार्ग काढावा, तोडगा काढावा. आम्ही शक्यतो काही करू शकतो, आम्हाला तुम्ही सांगा काम, आम्ही काम करू शकतो. आम्हाला तुम्ही जागा द्या थोडीफार, नाही काही तर आमचा जे लेबर लोक असतात त्यांना उभं राहायला जागा भेटली पाहिजे. कमीत कमी तिथं माल जरी पडला तर उचलायला आम्हाला गेलं पाहिजे. आणि जर अशा परिस्थितीमध्ये जर भांडणं जर होत असले तर पुढं ना पुढं आमच्यासारख्या कलाकार माणसाला म्हणजे अशा गोष्टीला म्हणजे आम्ही कधीच खतपाणी घालणार नाही. म्हणलं तुम्ही आज ना उद्या गोड व्हायच्यान सगळं होईल, पण वाईट व्हायला आम्ही राहू. तर अशा गोष्टीला तुम्ही लवकरात लवकर तोडगा काढला पाहिजे आणि आम्हाला जे काम करायचं तर ते आम्हाला काम आमच्या पद्धतीनं करून दिलं पाहिजे. एवढीच माझी जेवढे पण कामगार मंडळी असतं त्यांच्या पद्धतीने जर असं वाद होत असं म्हणलं पाहिजे, पुढे असं मला मनापासून